नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर राठोड. टिक्कर सरळ सरळ सेवा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत सरळ सेवा, आगामी सरळ सेवा, ज्याच्यामध्ये विविध ज्या परीक्षा असणार आहेत, ज्याच्यामध्ये टेट असेल, तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, आरोग्य विभागाच्या परीक्षा असतील आणि इतर काही महत्त्वाच्या सरळ सेवा परीक्षा असतील, ज्या 2025 मध्ये होणार आहेत. तर त्यासाठी आपल्या हे यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण त्या ठिकाणी करणार आहेत, ज्यामध्ये विविध विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. मराठी असेल, त्याचबरोबर इंग्रजी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि त्याचबरोबर जो माझा विषय असेल तो सामान्य ज्ञान, ज्याला आपण GS GK असं म्हणूयात, की ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, भारतीय राज्यघटना, राजकारण आणि त्याचसोबत नागरिकशास्त्र आणि सामान्य ज्ञान असेल. ओके, सो ज्याच्यामध्ये एकूण विविध घटक जे काय असतील, सायन्स बेस असेल, ज्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, बायोचा पार्ट्स असेल. सो म्हणून त्या ठिकाणी टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहेत अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण, ज्याच्यामध्ये आपण दररोज सायंकाळी 4 वाजता भेटणार आहोत, ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न असेल आणि त्याचं अनालिसिस असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि आपल्याला नक्कीच ह्या सर्व बऱ्यापैकी जे काही आपण विषय घेणार आहोत, ज्यामध्ये एक्सपर्ट आपली टीम असेल, आपल्या सगळ्यांना खूप सारा फायदा ह्या ठिकाणी परीक्षेसाठी ह्या वेगवेगळ्या विषयांचा होणार आहे. तर म्हणून चला तर आपण पुढे जाऊयात, की आपण आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चर्समध्ये बघूयात अतिसंभाव्य प्रश्न, की ज्याच्यामध्ये विविध प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. जसं त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊयात आजचा, ज्यामध्ये मी मगाशी सांगितलं की विविध आपल्याला विषय असतील, मग तो इतिहास असेल, भारतीय राज्यघटना, राजकारण, नागरिकशास्त्र असेल, त्याचबरोबर भूगोल असेल आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञान असेल, ज्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, बायो आणि आरोग्यशास्त्र, हायजीन असे विविध घटक असतील. तर त्यातला पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत आजच्या लेक्चर्स मधला. भारतातील घटनादुरुस्ती पद्धत ही पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरती आधारित आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलंय. ए मध्ये अमेरिका, बी मध्ये असेल दक्षिण आफ्रिका, सी मध्ये असेल रशिया, तर डी मध्ये आपल्याला दिसतंय फ्रान्स. तर प्रश्न दिलाय, त्याच्या खाली ऑप्शन्स दिली. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी. ओके, बी हे त्याचं उत्तर आहे, दक्षिण आफ्रिका. सो म्हणून जी काही भारतामधल्या ज्या काही घटना दुरुस्ती ही पद्धत आहे, घटना दुरुस्ती ही जी काही पद्धत आहे ती आपण कोणत्या देशाकडनं घेतली? दक्षिण आफ्रिकेकडे. हे त्याचं जसं उत्तर आहे. आता भारताच्या बाबतीत अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटनेची जी काही अंमलात आणली गेली किंवा जी तयार केली जात होती, अशा वेळेस विविध देशांच्या वरती आधारित, घटनेवरनं आधारित आपण बऱ्याच गोष्टी ह्या केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या देशाची जसं एक राज्यघटना आणि त्याच्यामध्ये अनेक परिशिष्ट असतील, कलम असतील किंवा विविध विषयाच्या स्वरूपाला देऊन त्या ठिकाणी आपली जी काही घटना आहे ती तयार करण्यात आली. आणि जसं की आपण घटना समितीला अध्यक्ष होते, त्यानंतर मसुदा समिती असेल, अशा विविध विषयांवरती आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. आता फक्त दक्षिण आफ्रिकाच नव्हे तर इतर देशांकडनं देखील, आपण अमेरिका असेल व इतर देश असतील, यांच्याकडनं देखील विविध विषय त्यावेळेस घेतले गेले होते घटना तयार करत असताना. तो म्हणून जो हा प्रश्न विचारला गेलाय घटना दुरुस्तीवरती, तर त्याचा आन्सर आहे दक्षिण आफ्रिका. सो बऱ्यापैकी आपल्याकडे ज्या काही घटना दुरुस्त्या आहेत, वेगवेगळ्या विषयांच्या वरती त्या झालेल्या आहेत. त्यातलं जसं 100वी घटना दुरुस्ती ही भारत बांगलादेश सीमा कराराच्या संदर्भात असेल, 101वी घटना दुरुस्ती असेल तर ती GST असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अशा कितीतरी घटना दुरुस्ती आपल्याला अजून पुढेही झालेल्या आहेत. सो त्याचाही अभ्यास आपण अशा वेगवेगळ्या घटकांच्या वरती करणार आहोत. त्यातला हा एक पहिला प्रश्न आपला होता. नेक्स्ट जाऊयात, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्याकुमारी हे स्थान भारताच्या कोणत्या दिशेला आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलाय. सो भारताच्या कोणत्या दिशेला आहे? आपल्याला बघा, ए मध्ये दिलंय उत्तर, बी मध्ये पूर्व दिलंय, सी मध्ये पश्चिम दिलंय आणि डी मध्ये दिलंय आपल्याला दक्षिण दिलंय. ओके, सो असे वेगवेगळे महत्वाचे आपल्याला दिलीत की स्थान दिले, की कोणत्या स्थानावरती कन्याकुमारी हे जे ठिकाण आहे. सो पहिलंच आपण बघूयात की ह्याचं ऑप्शन्स मध्ये दिलीत, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डी, दक्षिणेकडे आहे. सो जसं की आपण भारताचा मॅप काढताना त्या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी, तर तामिळनाडू हे राज्य इथे
आणि कन्याकुमारीचा आपल्याला हा भाग इथे सांगता येईल. कोणाचा? कन्याकुमारी. कन्याकुमारी भारताच्या अगदी दक्षिण भागामध्ये ते वसलंय. कोणत्या राज्यात? तामिळनाडू स्टेट आहे जिथे कन्याकुमारी आहे. सो जसं की पुढे आपण दक्षिणेला गेलो तर इथे त्या ठिकाणी श्रीलंका. पण भारताच्या पालकच्या सामुद्रधुनीमुळे असेल किंवा इतर मन्नारचं आखात असेल त्याच्यामुळे भारत आणि श्रीलंका, इंडिया आणि श्रीलंका काय झाले? दोन्ही वेगळे झाले. तर आपल्याला प्रश्न आहेत, कन्याकुमारी हे स्थान आहे दक्षिणेकडचे आहे अगदी, आणि आपण उत्तरेकडे गेलो तर जम्मू अँड काश्मीर भारताच्या. म्हणून ना जम्मू अँड काश्मीर, काश्मीर ते कन्याकुमारी असं आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन असतो. उत्तर दक्षिण आणि पश्चिमेकडून गुजरात राज्याकडून जर आपण बघितलं, गुजरात पश्चिमेला, तर इथून जर आपण पूर्वेला गेलो तर पूर्वेला कोणतं राज्य आहे? मग इथे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. ओके, असं हे आपण भारताचं स्थान लक्षात ठेवायचंय. सो आपल्याला दिशेवरनं देखील क्वेश्चन विचारली जाऊ शकतात. जसं इकडे अगदी अंदमान निकोबार असेल, बंगालचा उपसागर, त्यानंतर इकडे जर बघितलं अरबी समुद्राचा भाग जर बघितला तर आपलं लक्षद्वीप असेल, केंद्रशासित प्रदेश, किंवा आपली ही पश्चिम किनारपट्टी असेल. ही जी आहे तर ही आपली कोणती किनारपट्टी आहे? पूर्व किनारा. म्हणून 2 क्वेश्चन असतात. अजून भारताच्या उत्तरेला नॅचरल बॉर्डर कोणती? हिमालयाची एच, आणि भारताच्या दक्षिणेला गेलो तर हिंदी महासागर. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवता येईल. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो, दक्षिणेकडचं दक्षिण आहे. दक्षिण हे त्याचं आन्सर आहे. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? असा क्वेश्चन आपल्याला दिलाय. ऑप्शन मध्ये व्हिटॅमिन अ दिलाय, व्हिटॅमिन ब दिलाय, व्हिटॅमिन डी दिलाय किंवा ड, आणि 4 दिलेत यापैकी नाही. तो विज्ञानातला प्रश्न आहे, आरोग्यशास्त्राशी निगडीत आहेत. बऱ्याच वेळा असे प्रश्न असतात ना आपल्याला, की डिफिशियन्सी असेल व्हिटॅमिनच्या संदर्भामध्ये, किंवा हे व्हिटॅमिन कोणत्या पदार्थात आढळतं, फळांमध्ये आढळतं, किंवा डिसीजवरनं आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन बेस्ड क्वेश्चन आहे. सूर्यप्रकाश, कोणतं जीवनसत्व सूर्यप्रकाशापासून मिळतं? तर याचं उत्तर आहे सी, म्हणजे डी व्हिटॅमिन. सो सकाळचं जे काही ऊन असतं तर त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं, सल्ला दिला जातो की सकाळचं जे काही ऊन आहे त्याच्यात बसलं गेलं पाहिजे, त्याच्यातनं आपल्याला डी व्हिटॅमिन हे जे आहे ते मिळत असतं. ओके, सो याचं उत्तर आहे सी. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं काम पुढीलपैकी कोण करत असतं? कोणती संस्था करत असते? सो आपलं स्टॉक एक्सचेंज मार्केट नाही का, सो इकॉनॉमी बेस, अर्थशास्त्राच्या बेस हा क्वेश्चन आहे आपल्याला. सो एका संस्थेच्या विषयी विचारला, शेअर बाजार असेल ज्याच्यावर नियंत्रण नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? सो आन्सर आहे ऑप्शन मध्ये दिली त्या ठिकाणी 4 ऑप्शन. पहिलं ऑप्शन दिलंय सेबी, दुसरं दिलंय आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिसरं दिलंय आपल्याला एसबीआय, आणि चौथं दिलंय यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, इथं एकदम सोपा प्रश्न विचारलाय आपल्याला, की त्यांनी सांगितलंय की शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? तर याचं उत्तर आहे ए, सेबी. याचं आन्सर आहे सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके ओके, एक स्टॉक एक्सचेंज असंही म्हणूयात आपण, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असेल. ओके, एक सिक्युरिटी देण्याचं काम सिक्युरिटीज एक्सचेंज जो बोर्ड आहे, जो आपल्याला त्या ठिकाणी महत्वपूर्ण, जो सेबी आपण त्याला ठिकाणी म्हणत असतो. ओके, हा, तर याच्यात सिक्युरिटी देण्याचं काम महत्वाचं कोण करत असतं? सेबी असेल. सो सेबीद्वारे, आता सेबीची जी स्थापना आहे ती कधी झाली? 1988. आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे? मुंबईमध्ये. मुंबई हे त्याचं हेडक्वार्टर आहे. सो हा एक प्रश्न आहे. सो आन्सर आहे सीबी असेल. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. ग्रँड टँक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ग्रँड टँक रोड. आता बऱ्याच वेळा राष्ट्रीय महामार्गावरनं देखील आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. आता ग्रँड टँक रोडच्या संदर्भातला हा क्वेश्चन विचारलाय आपल्याला. राष्ट्रीय महामार्ग बरेच आहेत, द्रुतगती महामार्ग आहेत आपल्याला. सो याच्यात ग्रँड टँकचा जो ऑप्शन दिलाय त्यांनी, ए मध्ये मुंबई ते पणजी, बी मध्ये कोलकाता ते अमृतसर असेल, सी मध्ये चेन्नई ते कोची असेल, आणि डी मध्ये दिलंय बंगळुरू ते नागपूर दिलंय. सो याचं उत्तर आहे ऑप्शन बी,
ओके, ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आहे. कोलकाता ते अमृतसर. आता कोलकाता हे पश्चिम बंगाल मधलं आहे. पश्चिम बंगाल. आणि त्यानंतर दिलाय की अमृतसर. अमृतसर. अमृतसर हे ठिकाण आहे आपलं पंजाबमध्ये. सो याचा इतिहास होता पहिला, की हा कोलकाता ते अमृतसर तर आता 2 स्थानक आपल्याकडची आहेत ना भारतातली. पण ग्रँड टँक रोड हे आत्ताचं नाव दिलं गेलं. पूर्वी हा जो रस्ता होता तो शेरशाह सुरी यांनी तयार केला होता. तो थेट बांगलादेशातील ढाका इथून होता, तर पाकिस्तानमध्ये पुढे जायचा भारतातनं. सो म्हणून आपल्या आता स्वतंत्र भारत म्हटलं तर याचं आन्सर आहे कोलकाता ते अमृतसर, ज्याला आपण ग्रँड टँक रोड असं म्हणतो. सो बऱ्याच वेळा राष्ट्रीय महामार्गावरनं जिल्हा आणि असे बरेच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्यातलीच महत्वाची हे काय असतील, त्यावरचा हा एक प्रश्न असेल. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे. सो प्रश्न आपल्याला एका विद्यापीठावरनं विचारलाय. आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपली बरीच विद्यापीठ आहे. सो मुंबई विद्यापीठ मुंबईचं असेल, पुणे विद्यापीठ असेल तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, तो पश्चिम महाराष्ट्र बरेच विद्यापीठ आहे, सोलापूरला असेल, कोल्हापूर असेल. सो हे विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा. सो याच्यातलं मराठवाड्यातले 4 आपल्याला जिल्हे दिसत आहेत ऑप्शन्स मध्ये. ए परभणी, बी नांदेड, सी छत्रपती संभाजीनगर, डी हिंगोली. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी. सो हे विद्यापीठ कुठे आहे, नांदेडमध्ये आहे. ओके, आता जसं की स्वामी रामानंद तीर्थ यांनी खूप मोठं योगदान दिलंय कशासाठी, मराठवाडा मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये त्यांचं महत्वाचं खूप मोठं योगदान आहे. सो असे थोर महापुरुष महाराष्ट्रात होऊन गेले. सो त्यांची नावं ही विद्यापीठाला दिली जातात. जसं पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलंय. त्यानंतर आपण अहिल्याबाई होळकर यांचं नाव नवीन जे विद्यापीठ नाव दिलं गेलेत नवीन नाव सोलापूर विद्यापीठाला. त्यानंतर जळगाव उत्तर महाराष्ट्रात जे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाला बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं देखील नाव देण्यात आलंय. सो असे विदर्भात जर गेलो आपण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरला आहे, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावतीला आहे. सो असे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठांना वेगवेगळी नावं देण्यात आली. सो विद्यापीठांवरनं प्रश्न असतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे आहे नांदेडमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे नांदेड. पुढचा बघूया. रबराचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य कोणतं आहे, भारतीय राज्य. ऑप्शन मध्ये महाराष्ट्र दिलाय पहिला, बी मध्ये मध्य प्रदेश, सी मध्ये केरळ दिलाय आणि डी मध्ये झारखंड दिलंय. ओके, आता रबर, आता कृषीशी निगडीत हा प्रश्न आहे भूगोलातला, की ज्यामध्ये आपल्याला एव्हरी स्टेटचे क्वेश्चन हे येऊ शकतात पिकांवर. सो रबराचं उत्पादन घेणारं राज्य याच्यातलं जे 4 ऑप्शन पैकी योग्य जे उत्तर आहे ते सी आहे, केरळ. केरळ राज्यामध्ये रबर हा सर्वात जास्त पिकवला जातो. रबर, फायकस इलास्टिका त्याचं सायंटिफिक नेम. सो रबरापासून काय तयार केल्या जातात, जे काही आपण उपयोग जो आहे त्याचा रबराचा. सो हँड ग्लोव्ज असेल, हँड ग्लोव्ज असेल, त्यानंतर टायर्स असतील, ट्यूब्स असतील, टायर्स असेल, ट्यूब्स असतील. सो हे इलास्टिक जेवढे जे काही घटक आहेत ते त्याच्याद्वारे तयार केली जातात. सो रबराची जी प्लांट्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या राज्यात आहेत, केरळ राज्यामध्ये ते पिकवलं जातं. सो म्हणून एवढी स्टेटमध्ये काही ना काही, आपण आसाममध्ये गेलो तर चहा पिकतो, कर्नाटकात गेलो तर कॉफीचं उत्पादन मोठं होतं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर फळ पिकं असतील, आंबा वगैरे, द्राक्ष असतील, कांदा असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. त्या बेसनं आपल्याला ही प्रश्न विचारले जातात. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात पुढचा, इतिहासाशी संबंधित आहे. म्हणून विद्यार्थी मित्र बघा की आपल्याला असे बरेच प्रश्न सरळ सेवेच्या विविध परीक्षांच्या मध्ये विचारली जातात. म्हणून त्या ठिकाणी टिक्कर मराठी सरळ सेवा हे जे काही आपण त्या सिरीज मध्ये बघतो आहोत, तो त्या अनुषंगाने आपल्याला हे असे बरेच प्रश्न आपण किंवा ह्याच विषयाचे नव्हे इतर विषयाचे देखील प्रश्न आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासाला मिळतील. जाऊयात पुढे. ओके, जलियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती कोणती. तर ऑप्शन 4 दिलीत आपल्याला. पहिलं दिलंय
ए हंटर कमिशन, बी दिलंय सायमन कमिशन, सी दिलंय लॉयल कमिशन आणि रॉयलट कमिशन. असे 4 ऑप्शन्स आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. सो जलियनवाला बाग हत्याकांड याचं जे उत्तर आहे ते समिती कोणती होती, तर ए उत्तर आहे हंटर कमिशन. ओके, हंटर कमिशन. आता जलियनवाला बाग हत्याकांड ही जी काही घटना आहे ती पंजाब राज्यात अमृतसर इकडे ही झालेली घटना आहे. सो या घटनेचा अभ्यास करत असताना जर बघितलं आपण की ज्या वेळेस जे काही जनरल डायर हा जो काही अधिकारी होता ज्याने तिथे अमानुषपणे गोळीबाराचा आदेश दिला आणि तिकडे त्या दिवशी बैसाखी नावाचा सण होता. ओके, सो या बैसाखी सण असताना सगळी लोक एकत्र जमली होती आणि अमानुषपणे गोळीबाराचा आदेश केला. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना त्यांचा प्राण गमवावा लागला. नंतर मग सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमला होता, हंटर कमिशन. सो या घटनेला 100 वर्षे देखील कंप्लीट झाली. सो अशा विविध इतिहासातल्या काही घटना आहेत, काही महत्वाच्या अशा चळवळी आहेत, त्याच्यावरनं देखील आपल्याला बरेच क्वेश्चन्स ही विचारली जातात. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी काळी मृदा आढळते, त्याला इंग्लिशमध्ये आपण ब्लॅक कॉटन सॉइल. ऑप्शन दिलेत. काळी मृदा योग्य आहेत असं आहेत कोणत्या पिकासाठी. पिकांमध्ये ऑप्शन ए मध्ये दिलाय द्राक्ष, बी मध्ये स्ट्रॉबेरी दिले, सी मध्ये हळद दिलंय आणि डी मध्ये असेल तर ते दिले कापूस दिले. ओके, सो हे 4 ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. 4 ऑप्शन्स यामध्ये दिलेली आहेत, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, हळद आणि कापूस. सो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, कापूस. ओके, काळी कसदार रेगूर मृदा ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणत असतो, ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणत असतो, की ज्याच्यामध्ये जो काळा रंग येतो ह्या जमिनीला, सो तो टिट्यानी फेरस मॅग्नेटाइट हा पदार्थ असतो, लोहाचा उपप्रकार मॅग्नेटाइट. आपण बोलतो ना लोहाला 4 प्रकार असतात लोहाचे, आयर्न मॅग्नेटेट असेल, त्यानंतर हेमेटेट असेल, लिमोनेट असेल, सिडेरेट असतील, असे 4 प्रकार आहेत. त्यातला हा मॅग्नेटेटमुळे याला काळा रंग येतो. काळी मृदा ज्याच्यात कापसासारखं पीक हे ऊसासारखं पीक ही सर्वाधिक जास्त घेतली जातात. सो ही जमीन महाराष्ट्रात कुठे आढळते, तर मराठवाडा आणि त्याचसोबत विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तापीचं खोरं या भागांमध्ये ती बऱ्यापैकी आढळते. आणि आपल्याला प्रश्न आला विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायचंय की कोकणामध्ये कोणती मृदा आढळते, तर तिकडचं उत्तर द्यायचं आपल्याला जांभी मृदा. ओके, जांभी मृदा आढळते. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख पुढीलपैकी कोण असतो. ग्रामप्रशासनातला प्रश्न विचारला गेलाय आपल्याला. पर्याय दिलीत, ए तलाठी, बी दिलाय सरपंच, सी दिलाय ग्रामसेवक आणि डी दिलाय कोतवाल. प्रश्न व्यवस्थित वाचा. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख पुढीलपैकी कोण असतो. सो याचं उत्तर आहे सी, ग्रामसेवक, ग्रामसेवक. आता ग्रामपंचायत म्हटली तर कलम 40 नुसार स्थापना झाली. ओके, आणि आता ग्रामपंचायतीची जर आपण कार्य बघितली तर गावाचा महसूल गोळा करणे असेल, गावातल्या सोयी सुविधा ज्या सुविधा असतील त्या सुविधा देणे, उदाहरणार्थ शिक्षण असेल, शिक्षणाचा विषय असेल, जनजागृती, पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, स्वच्छता असेल, वीज दिवाबत्तीचा इश्यू असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतील, ॲनिमलच्या संदर्भात असतील. सो अशा बऱ्याच सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात असतात. सो म्हणून ग्रामसेवक हा त्याचा एक प्रमुख जो आहे त्या नात्याने, बाकी सरपंच आणि त्यांचं सदस्य हे देखील एक त्यासाठीचं एक दुसरं कामकाजाची पद्धत म्हणजे एक सरपंच देखील असतो. सो याच्यानुसार आता एक दुसरा प्रश्न याच्यावरती, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे की ग्रामसेवक असेल, पण ह्या ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं, तर बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास
अधिकारी. ठीक आहे. म्हणून आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला विचारला गेला. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह पितामह कोण आहेत असा प्रश्न विचारलाय. भारताच्या अंतरिक्ष असेल कार्यक्रमाचे पितामह. सो याच्यामध्ये ऑप्शन मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम दिले, डॉक्टर विक्रम साराभाई दिले, डॉक्टर होमी जहांगीर भाभा दिले आणि श्रीनिवास रामानुजन हे दिलेत आपल्याला. सो अंतरिक्ष म्हटला तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन बी, विक्रम साराभाई हे आपल्या अंतरिक्ष कार्यक्रमाचे ते पितामह आहे. जसं आता चंद्रयान, ओके, चंद्रयान 3 असेल त्याच्यामध्ये बघ आपण दक्षिण ध्रुवावरती आपलं चंद्रयान उतरलं तर ते आपण विक्रम लँडर हे नाव दिलं होतं ना त्या ठिकाणी. विक्रम साराभाई यांचं मोठं योगदान. तसंच आपल्या देशाचे मिसाईल मॅन आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना बोलतो. हे आन्सर याचं नाहीये पण ऍक्च्युली मी ते एक सांगितलं, उत्तर तर बी आहे. डॉक्टर जहांगीर बाबा असेल तर ते आपल्या अणुविज्ञान न्यूक्लिअरच्या संदर्भात असेल. बाकी श्रीनिवास रामानुजन असेल. सो असे विविध गणिताची निगडीत असेल किंवा इतर क्षेत्राशी विविध शास्त्रज्ञांची नावं आपण घेत जातो. सो म्हणून ह्याच्यातलं जे काही भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम आहे त्याच्याशी निगडीत हे नाव आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. मग आपलं जे इस्रो आहे, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो. आता इस्रोचा अभ्यास करत असताना बघा की आपली भारतीय अवकाश संशोधन जी संस्था आहे ती सॅटेलाइट लॉन्च करते. मग PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, GSLV असेल. तर इस्रोची जी स्थापना झाली ती आहे 1969 साली झाली आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, बंगळुरू. बंगळुरू. आणि त्याचं जे लॉन्चिंग पॅड आहे, प्रक्षेपण स्थळ, प्रक्षेपण आणि हे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर. प्रक्षेपण कुठून होतं, श्रीहरिकोटा हे ठिकाण आंध्र प्रदेश. तर आपल्या भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमासंदर्भातली महत्वाची एजन्सी आहे इस्रो. तसं जगात अमेरिकेची नासा आहे. सो असे विविध विषय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. ज्याच्यातीलच हे जे काही प्रश्न आहेत आपले महत्वाचे GS-GK मध्ये तर बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये येतात. आता बरेच वेळा आपण बघा अभ्यास करताना काय करायला पाहिजे, एखाद्या परीक्षेचे PYQ वाचायला पाहिजे. PYQ वरनं खूप सारा चांगला अंदाज येतो आपल्याला की कसे प्रश्न विचारली जात आहेत आणि मग आपल्याला अभ्यासाचा एक ट्रॅक देखील सापडतो. आणि आपली जी पूर्ण टीम आहे टिक्कर मराठी सरळ सेवा ही पूर्ण जी टीम आहे त्या कोर्सेसच्या संदर्भातली तर आपल्याला नक्कीच पुढे मदत करेनच. आणि जसे की आपण ही सिरीज बघतोच आहोत त्या माध्यमातून विविध प्रश्न आपण इथे अभ्यासतो. पुढचा प्रश्न, कृष्णा कृष्णा नदी व कोयना नदी यांच्या संगमावर बसलेले गाव कोणते. ओके, इथे संगम विचारलाय. कृष्णा नदी असेल आणि कोयना नदी असेल यांच्या संगमावरती कोणतं गाव वसलेलं आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ऑप्शन मध्ये बघा, ए मध्ये कराड दिलंय, बी मध्ये कोल्हापूर दिलंय, सी मध्ये सांगली दिलंय, डी मध्ये भीमाशंकर दिलंय. आता ही 4 ऑप्शन्स दिलीत. आता ह्या 4 ऑप्शन पैकी जर आपल्याला विचारलं गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय, कृष्णा व कोयना नदी. सो ह्याचं जे उत्तर आहे ते आहे ए, कराड. काय उत्तर याचं, कराड असेल. ओके, कराड हे त्याचं उत्तर आहे जे सातारा जिल्ह्यात. बघूयात आता कृष्णा. कृष्णा नदीचा जो उगम होतो तो भीमाशंकर, सॉरी कृष्णेचा उगम, भीमा नदीचा भीमाशंकरला, सॉरी हे चुकलंय. कृष्णेचा जो उगम आहे तो आहे महाबळेश्वर. कुठे होतो, महाबळेश्वर, जिल्हा सातारा. ठीक आहे. हा, भीमेचा भीमाशंकरला होतो, कृष्णाचा कुठे होतो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जे थंड हवेचं ठिकाण आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे ती आहे कोयना. आता कोयना ह्या नदीचा देखील उगम कुठे होतो, महाबळेश्वर. हे ठिकाण कुठे आहे, सातारा जिल्ह्यात. सो म्हणून ह्या ज्या दोन्ही नद्या वाहत वाहत येतात पुढे येऊन त्या ठिकाणी यांचा जो संगम आहे एक ठिकाण ते आहे कराड. सो हे प्रीती संगम म्हणून देखील ओळखलं जातं जिथे
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव श्री यशवंतराव चव्हाण यांचं काय तिथे समाधीस्थळ समाधीस्थळ देखील आहे. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचंय की कराड हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ पण आहे, त्यांचं एक आत्मचरित्र पण आहे कृष्णा काठ नावाने. ठीक आहे. सो आजूबाजूचा एरिया देखील आपण कव्हर करायला पाहिजे अभ्यास करताना एकाच वेळी, की प्रश्न त्यावरती येऊ शकतात. सो कृष्णा नदी आणि कोयना नदी यांच्या संगमावर कराड वसलाय. पुढचा प्रश्न अभ्यासूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणास असतो? तर बघा आपल्याकडे न्याय व्यवस्था, जसं की सर्वोच्च न्यायालय, मग उच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, तालुक्याला आपण दिवाणी फौजदारी न्यायालय असतात. अशी आपली रचना आहे की नाही, स्ट्रक्चर. सो ते कामकाज चालत असतं की जिकडे प्रश्न आहे तो विचारलेला की आपल्या देशाच्या संदर्भात उच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणास असतो? आता ए मध्ये राज्यपाल दिले, बी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असा शब्द दिलाय, सी मध्ये राष्ट्रपती आहेत आणि डी मध्ये मुख्यमंत्री आहे. आता उच्च न्यायालय आणि न्यायाधीशांची संख्या असं जर याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला तर याचं ऑप्शन मध्ये जे आन्सर आहे ते आहे सी. सर्वस्वी अधिकार कोणास असतो? राष्ट्रपतींना असतो. ठीक आहे, राष्ट्रपतींना असतो. म्हणून हे लक्षात घ्यायचंय. मग उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश नेमली जातात त्यांना शपथ देण्याचं काम कोण करतं? त्या राज्याचे राज्यपाल. त्या राज्याचे राज्यपाल काय करतात? त्यांना शपथ देतात. पण आपण जर विचारलं गेलं की सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ज्यांना शपथ देण्याचं काम कोण करत असतं? राष्ट्रपती करतात. राज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपालांच्या द्वारे शपथ दिली जात असते. सो म्हणून हे एक स्ट्रक्चर आहेत, आपण हे लक्षात घ्यायचे आहे. आणि ह्यानुसार आपल्याला देशाचे जे काही सरन्यायाधीश असतील त्यांचं नाव आपल्याला माहित पाहिजे ॲज अ करंट बेस, चालू घडामोडीच्या बेस. किंवा उच्च न्यायालय असेल सो त्या बाबतीत देखील त्या त्या राज्यात, जसं महाराष्ट्र असेल सो म्हणून ते करंटमध्ये आपल्याला शिकायला मिळतच. ओके, कारण तो बदल होत असतो. ठीक आहे. इथे पश्चिम महाराष्ट्रात बॉक्साईटचा साठा असणारा प्रसिद्ध जिल्हा कोणता? हा पुढचा प्रश्न आहे आपला. पश्चिम महाराष्ट्रात बॉक्साईटचा साठा असणारा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? ऑप्शन मध्ये पुणे दिले, त्यानंतर बी मध्ये कोल्हापूर दिले, त्यानंतर सी मध्ये सांगली दिले आणि डी मध्ये सातारा दिले. आता बॉक्साईट म्हटला तर सर्वात जास्त आपल्याला ह्या जिल्ह्यांच्या पैकी याचं जे योग्य उत्तर आहे पर्यायापैकी बी आहे. कुठे आहेत सर्वात जास्त? कोल्हापूरमध्ये. सो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो बॉक्साईट सापडतो हा खूप चांगल्या प्रकारचा असतो. आणि बॉक्साईट पासून जे काही याचा जो उपयोग आहे, बॉक्साईटचा उपयोग जो आहे तो ॲल्युमिनियम त्यापासून मिळवतात. म्हणजे ॲल्युमिनियमचे पदार्थ तयार केले जातात. जसं घरातली भांडी असतील, मोटार गाड्यांचे सुटे पार्ट्स असेल, विमानांचे सुटे पार्ट्स असतील किंवा कॅन्स असतील याच्यासाठी, किंवा आपल्या जे काही विद्युत वाहिनी म्हणजे तार असते सो त्याच्यामध्ये देखील बराच वापर ॲल्युमिनियमचा केला जातो. म्हणून बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम सर्वाधिक जास्त मिळवलं जात असतं किंवा त्यापासून ॲल्युमिनियम बेस प्रोडक्ट्स तयार केली जातात. सो म्हणून जो काही आपला जो कोल्हापूर भाग असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये जांभी मृदा आढळते. सो याच्यात सर्वाधिक जास्त ते साठे आढळतात बॉक्साईटचे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारतात हरित क्रांती कधी झाली असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलाय. ऑप्शन मध्ये दिले बघा, ए 1952, बी 1965, सी दिलंय 1971 आणि डी दिलंय 1982. असे 4 ऑप्शन्स दिलीत ना आपल्याला. सो ग्रीन रिव्होल्युशन ऑफ इंडिया ही भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? तो याचं जे पर्यायांमधनं योग्य आन्सर आहे ते आहे बी 1965 साली. 1965-66 मध्ये हरित क्रांती झाली भारतात, ग्रीन रिव्होल्युशन ऑफ इंडिया. सो याच्या भारताचे जनक आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. हे भारताचे. महाराष्ट्र राज्याचे जर विचारले हरित क्रांतीचे प्रणेते तर वसंतराव
महाराष्ट्र वसंतराव नाईक, जसं महाराष्ट्राचे 11.5 वर्षे ते मुख्यमंत्री देखील होते आणि 1 जुलै आपण त्यांचा महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून देखील साजरा केला जातो, ते देखील लक्षात घ्यावं. मग पुढे आपल्याला विचारू शकतात जगाचे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, हे देखील कुठले जगाच्या हरित क्रांतीचे प्रणेते आहेत. सो म्हणून आपल्याकडे हरित क्रांती झाली, पंजाबमधनं झाली गहू पिकाच्या संदर्भात. सो तेव्हापासून आपण स्वयंपूर्ण झालो. पण आपले जे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देखील त्यावेळेस नारा दिला होता, जय जवान जय किसान. म्हणून हरित क्रांतीच्या मेक्सिकन डॉर्फ व्हरायटी गव्हाच्या आपण बुटक्या जाती, जसं की गहू हा अमेरिकेकडनं घ्यायचो आपण एक्सपोर्ट, जो की आयात करायचो. आणि जसं की महत्त्वाचं जर बघितलं आपण इम्पोर्ट, आयात निर्यात, जसं की आपण ते आयात करायचो, ओके, तिकडनं मागवायचो आपण. पण त्यानंतर आपण स्वयंपूर्ण झालो, आज आपण काय करतो एक्सपोर्ट म्हणजे निर्यात देखील इतर राष्ट्रांना करतो आहोत. सो म्हणून हरित क्रांतीवरती प्रश्न विचारला गेला, 1965 ते त्याचं उत्तर आहे. सो म्हणून विद्यार्थी मित्र, आपल्याला असे बरेच प्रश्न विविध याच्यामध्ये विचारली जात आहेत, विविध ह्या विषयांच्या मध्ये विचारली जात आहेत. सो म्हणून असे विविध जे काही प्रश्न असतील, इतिहासाचे, भूगोलाचे असतील, नागरिक शास्त्रावरचे असतील, सामान्य विज्ञानाच्या अनुषंगाने असतील. सो म्हणून हे आपण जास्तीत जास्त असे घेऊयात, तुमचा देखील अभ्यास छान होईल, तुमची छान प्रॅक्टिस होईल. पण आपण सर्वांनी हे असे जे काही लेक्चर्स होतात इतर विषयांचे देखील, तर न चुकता आपण त्या वेळात ते अटेंड करा. आपणा सर्वांना खूप सारा त्याच्यातनं फायदा होणार. ओके. सो म्हणून तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थांबूयात. थँक्यू.